हॅलो मैत्रिणींनो, नमस्कार. रेखा स्पेशलमध्ये सर्वांचं स्वागत. आज आपण बनवणार आहोत मोहरीच्या पानाची भाजी. यासाठी मी ही छान अशी फ्रेश मोहरीचे पानं आणलेले आहे. याला मी स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतलेलं आहे. चला तर आता आपण हे कट करून घेऊया. अशा पद्धतीनं आपल्याला सर्व भाजी बारीक छान कट करून घ्यायची आहे. तुम्ही कधी मोहरीची भाजी खाल्लेली आहे का? नसेल खाल्ली तर अशा पद्धतीनं करून बघा. खूपच टेस्टी अशी भाजी होते. चवीला तर अप्रतिम लागते. ही भाजी हिवाळ्यामध्ये जास्त प्रमाणात मिळते. गावामध्ये देखील ही भाजी आपल्याला मिळून जाते. आरोग्यासाठी ही भाजी खूपच उपयुक्त आहे. प्रत्येकाने ही भाजी अवश्य खावी. भाजी ही मी छान कट करून घेतलेली आहे. भाजीसाठी आता आपल्याला साहित्य काय लागणार आहे ते बघून घेऊया. ही कट करून घेतलेली मोहरीची भाजी, 7 ते 8 हिरव्या मिरच्या ह्या मी छान बारीक करून घेतलेल्या आहे. 7 ते 8 लसूण पाकळ्या हे देखील मी छान ठेचून घेतलेले आहे. मोहरी, जिरं, हिंग आणि छोटी वाटी शेंगदाण्याचं कूट हे देखील मी छान भाजून आणि मिक्सरमध्ये त्याचा छान कूट बनवून घेतलेला आहे. चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. कढई तापलेली आहे. यामध्ये तेल घालून घेऊया. आपल्याला या भाजीला पण थोडंसंच तेल वापरायचं आहे. तेल छान तापलं की त्यामध्ये आपण मोहरी घालून घेणार आहोत. जिरं, मोहरी आणि जिरं छान तडतडले की आपल्याला त्यामध्ये लसूण घालून घ्यायचा आहे. आम्ही बारीक करून घेतलेला लसूण आपण यामध्ये घालून घेणार आहोत. लसूण छान लाल झालेला आहे. यामध्ये आता आपण हिरवी मिरची घालून घेऊया. याला देखील छान परतून घ्यायचं. थोडासा हिंग, मसाला आपला छान परतून झालेला आहे. यामध्ये आता आपण भाजी घालून घेऊया. छान परतून घेणार आहोत आता. आपल्या भाजीला छान पाणी सुटलेलं आहे. याला पाणी घालायची गरज नाही. मी अगदी कवळी भाजी घेतलेली आहे. चला आता आपण यात चवीनुसार मीठ घालूया. छान परतून घ्यायची. यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालून घेऊया. तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही यामध्ये कांदा घालू शकता. मला ही साधी सिंपलच आवडते म्हणून मी यामध्ये कांदा घातला नाही. अगदी गावाकडच्या पद्धतीनं साधी आणि सिंपल अशी भाजी आपली तयार झालेली आहे. आता याला आपण 2 मिनिट छान झाकून ठेवणार आहोत. मस्त वाफ येईल. तर मैत्रिणींनो, तयार झाली आपली कमी साहित्यात आणि कमी वेळेत गावाकडच्या पद्धतीनं अगदी झटपट तयार होणारी मोहरीच्या पानाची भाजी. तुम्ही देखील अशा पद्धतीनं नक्की करून बघा आणि कशी वाटली माझी रेसिपी कमेंट करून नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.